अजित पवारांच्या विमानाचा मागील भाग पूर्णपणे सुस्थितीत आहे, त्यामुळे ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाही। त्यामुळे हा प्रश्न आता उपस्थित होतोय की अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला, असा सवाल त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून विचारलाय आणि त्यांनी जस्टिस फॉर दादा हा हॅशटॅग वापरून न्यायाची मागणी केली आहे। आमदार अमोल मिटकरी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की विमानाचा ब्लॅक बॉक्स हा त्याच्या टेलमध्ये म्हणजेच त्याच्या शेफ्टीमध्ये असतो। त्याचं कारणच हे असतं की ज्यावेळी विमानाचा अपघात होतो त्यावेळी अनेकदा असं निदर्शनास आलंय की विमानाची टेल ही पूर्णपणे जळत नाही, त्यामुळे हा ब्लॅक बॉक्स विमानाच्या टेलमध्ये ठेवला जातो। अपघात झाला त्या विमानाची शेफ्टी ही पूर्णपणे सुस्थितीत आहे, ती अजिबात जळालेली नाहीये, त्यामुळे या ब्लॅक बॉक्सला काहीही डॅमेज होण्याचा संबंध येत नाहीये। तसेच ब्लॅक बॉक्स असा बनवला गेला असतो की हाय टेम्परेचरमध्ये सुद्धा कितीही आग लागली तरीही ते जळून खाक होत नसतो। आता हा प्रश्न उपस्थित होतो की अपघात झाला त्या विमानाचा ब्लॅक बॉक्स कसा जळला। याबाबतही अमोल मिटकरी यांनी म्हटलंय की अत्यंत आग उष्णता अपघातानंतर लागलेली आग जर 1100 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानाची असेल किंवा 60 मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकली तर आतले घटक विशेषतः फ्लॅश मेमरी उष्णतेमुळे खराब होऊ शकतात। अत्यंत जोराचा धक्का 3400 GS पेक्षा जास्त धक्का जो सामान्य अगदी प्राणघातक अपघातांपेक्षाही खूप जास्त असतो बसल्यास यंत्र पूर्णपणे नष्ट होऊ शकतं। खोल समुद्रात दीर्घकाळ मीठ पाण्यात राहिल्यास गंज होऊ शकतो आणि त्यामुळे डेटा नष्ट होण्याची शक्यता असते। मात्र ब्लॅक बॉक्स 30 दिवसांपर्यंत उच्च दाब सहन करण्यासाठी डिझाईन केलेला असतो। यापूर्वी अमोल मिटकरी यांनी विमानतळावरील CCTV फुटेज समोर आणण्याची मागणी केली होती। अमोल मिटकरी म्हणाले होते की ब्लॅक बॉक्स जळालेला असल्याने डेटा रिकव्हर करायला अडचण। आता ब्लॅक बॉक्स विदेशात रिकव्हर होणार व लवकरच विमान अपघाताची माहिती मिळणार असं समजतो। आम्ही वाट पाहू, पण तोवर विमानतळावरील CCTV फुटेज पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर व शांभवी पाठक हे घरून किती वाजता कुण्या गाडीत निघाले, कुण्या रोडवर ट्रॅफिकमध्ये अडकले, त्या ठिकाणचं CCTV फुटेज या सर्व पायलटचा 28 जानेवारी 2026चा दिनांक व दिनक्रम महाराष्ट्राला कळू द्या ही विनंती। पोस्टमध्ये त्यांनी मुरलीधर मोहोळ यांना टॅग केलंय।